नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहे. ते म्हणजे आपली जेही एमबीबीएस आणि बीडीएस या राऊंड वन ची जी चॉईस फिलिंग सुरुवात आहे, या चॉईस फिलिंग बद्दल आपण माहिती घेणार आहोत. कारण सर्वात जो महत्वाचा टप्पा या प्रोसेसचा हा म्हणजे आपला चॉईस फिलिंग. कारण जे तुमचे मार्क्स आहेत, या मार्क्स अकॉर्डिंग तुमच्या एसएमएल रँक अकॉर्डिंग आणि तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग जर तुमचा प्रेफरन्स ऑर्डर जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला खूप चांगल्यातले चांगले कॉलेजेस सुद्धा मिळतात. एखाद्या प्रेफरन्स चुकीच्या ऑर्डरमुळे आपल्या या ठिकाणी खूप मोठा लॉस सुद्धा होऊ शकतो. आणि या चुका कशा टाळता येतील याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, की जेणेकरून जेही आपण चॉईस फिलिंग करत असो यामध्ये 1% तुम्हाला अडचण येता कामा नये. तर महत्वाचं आहे, जेही विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार आहेत, चॉईस फिलिंगच्या अगोदर मी जेही आपले पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत या ग्रुपवरती ऑलरेडी या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत. पण जेही आपल्याला युट्यूबला फॉलो करतात किंवा अथवा ज्यांनी की आपल्या या ठिकाणी ऑनलाईन कोर्स जॉईन केला, या सर्व विद्यार्थ्यांसाठी फायदा होण्यासाठी मी माहिती तुम्हाला देत आहे. लक्षात घ्या, एमबीबीएस चॉईस फिलिंग करताना महत्वाचे इन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या गोष्टी तंतोतंत तुम्ही पाळणं गरजेचंच आहे. गव्हर्नमेंटची चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजची चॉईस फिलिंग करताना महाराष्ट्रातील संपूर्ण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस ना योग्य प्राधान्य क्रमांकाने भरावे. कारण लक्षात घ्या, हे कोणासाठी इन्स्ट्रक्शन आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स नीट मध्ये ज्या विद्यार्थ्याचा स्कोर 560 च्या खाली आहे, अशा विद्यार्थ्याने आपण सर्व ऑप्शन जरी भरले तरी हरकत नाहीये. पण हे ऑप्शन्स भरत असताना आपल्याला क्रम जो आहे हा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 560 च्या पुढे आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय सम चॉईसेस जरी भरल्या तरी हरकत नाहीये. पण मी नेहमी सर्वांना सांगतो की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. रिझन काय, की आपल्याला सीईटी सेलने अशी कुठलीच रिक्वायरमेंट दिली नाही की आपल्याला फक्त 5च ऑप्शन भरायचे, फक्त आपल्याला 10च ऑप्शन भरायचे. आपले जरी मार्क्स खूप गुड असतील तरी आपल्याला जे पाहिजे त्या कॉलेजची प्रायोरिटी तुम्ही फर्स्ट सेक्शन मध्ये ठेवा. जे आपल्याला नको आहेत पण त्या ठिकाणी बॅकअप म्हणून आपण यूज करायचंय ते कॉलेज आपण लोअर ऑर्डरला ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे चॉईस फिलिंग करताना एक टॉप कॉलेज, मिडल कॉलेज आणि लोअर कॉलेज अशा तिन्ही प्रायोरिटी आपल्या चॉईस फिलिंग मध्ये असणं गरजेचं असणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी गव्हर्नमेंटचा तर फॉर्म भरायचा, पण गव्हर्नमेंट मध्ये जीएमसी वर्धा हे असं कॉलेज आहे की या कॉलेजच्या 50% सीट एमसीसी मार्फत भरल्या जातात. 50% ज्या सीट्स आहेत त्या आपल्या स्टेट काउन्सिलिंग अंतर्गत भरल्या जातात. पण अदर गव्हर्नमेंट कॉलेजच्या तुलनेत या कॉलेजची फीस आपल्याला जास्त असणार आहे. त्यामुळे या कॉलेजचा जो क्रम, जर कॉलेज बद्दल विचारलं तर कॉलेज खूप चांगलं आहे, पण फीस जास्त आहे. तर या कॉलेजचा जो क्रम आहे, आपण जर थोडंसं फायनान्शियली काय अडचण असेल तर शेवटला सुद्धा या ठिकाणी ठेवू शकतो. ठीक आहे. दुसरी महत्वाची सेमी गव्हर्नमेंट. आता बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स 550 टू या ठिकाणी 490 या रेंज मध्ये आहेत. म्हणजे मी याच्यामध्ये कॅटेगरी कन्सिडरेशन करत आहे. ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी या कॅटेगरीचा मी प्रवर्ग कन्सिडर करत आहे. ठीक आहे. त्यानुसारच तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. मेनली सेमी गव्हर्नमेंट मध्ये ईडब्ल्यूएस सीट कन्सिडरेशन होत नाही. ते सीट ट्रीटेड ॲज ओपन कॅटेगरी अनुसार या ठिकाणी घेतली जाते. तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचंय, सेमी गव्हर्नमेंटचं प्राधान्य ठरवताना केवळ कॉलेज रँकिंग पाहणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी खालील बाबीचा विचार करणं आवश्यक आहे. त्या बाबी काय, मेन आहे कॉलेज रँकिंग पाहणं या ठिकाणी गरजेचं नाही जरी म्हटलं तर कोणासाठी, की ज्या विद्यार्थ्याला फायनान्शियल काय अडचण नाही या विद्यार्थ्यासाठी. पण ज्या विद्यार्थ्यांना फायनान्शियल काय अडचण आहे त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज रँकिंग पेक्षा वार्षिक फी स्ट्रक्चर का आहे हा पॉइंट सर्वात आपल्यासाठी फर्स्ट येणार आहे. दुसरा पॉइंट आहे यामध्ये हॉस्टेलची फीस काय हे सुद्धा महत्वाचं आहे. कॉलेजमध्ये हॉस्टेल अनिवार्य आहे की नाही, म्हणजे हॉस्टेल कंपल्सरी आहे किंवा नाही हे सुद्धा पॉइंट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि जे कॉलेजचे रिफंडेबल डिपॉझिट, डेव्हलपमेंट किंवा अदर जे एक्स्ट्रा फीस येतात या सुद्धा पाहणं गरजेचं नाही आहे. कारण गव्हर्नमेंट मध्ये जर पाहिलं असता या फीस काहीच नाही, एक सर्वच कॉलेजला एक फीस दिले आणि तेच फीस कंपल्सरी असते. पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये हा पॅटर्न नसतो. कॉलेजच्या वेबसाईट वरती जी फीस आहे या फीस व्यतिरिक्त सुद्धा कॉलेजमध्ये काही डेव्हलपमेंट फीसच्या व्यतिरिक्त आपल्याला अदर फीस बऱ्याच प्रमाणात चार्ज होते. खास करून त्यात रिफंडेबल डिपॉझिट जे की खूप जास्त आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी चार्ज होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा विचार करणं गरजेचं आहे. आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 90% कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहेच, ते सुद्धा विचार करणं आवश्यक असणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे,
वेदांता कॉलेजबद्दल. कारण आता कॉलेज आणि सीट मॅट्रिक्स मध्ये जर आपण वेदांता कॉलेजचा विचार केला, हे कॉलेज आपल्याला दिसून येतं. पण वेदांता कॉलेज जर आपण भरत असाल, विद्यार्थ्यांनी जर कट ऑफ पाहिलं असेल तर वेदांताचा अगदीच कमी कट ऑफ दिसतो. बरोबर आहे. मग विद्यार्थी भरतात आणि हे कशामुळे होतं? माहिती अभावी. तर आपल्यासाठी अशी चूक करता कामा नये. कारण वेदांता हा ऑप्शन आपल्याला लिस्टमध्ये दिसतो, पण वेदांताला कुठल्याच कंडिशनमध्ये किंवा कुठल्याच कॅटेगरीला या ठिकाणी कास्ट बेनिफिट भेटत नाही. कारण जेही आपलं कॅटेगरी रिझर्वेशन आहे, या बेनिफिटला आपल्याला काहीच या ठिकाणी फीस सवलत मिळत नाही. हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी वेदांता कॉलेज कधी भरायचंय? जर आपण त्या कॉलेजची फीस भरण्यासाठी एबल आहात, तर आपण या वेदांता कॉलेजला आपण ऍड करायचं आहे. अनदरवाईज या कॉलेजला ऍड करायची काही आवश्यकता नाहीये. आता चॉईस फिलिंग करत असताना काय काळजी घ्यायची आहे? चॉईस फिलिंग करत असताना ऍडमिशन प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे. हे तर सगळ्यांना सांगितलं मी. आणि मेन काय, आपण या ठिकाणी ज्याही चॉईस फिलिंग करत आहात, या चॉईस फिलिंग संदर्भात आपल्या स्वतःला काही प्रश्न असतील, डाऊट असतील, जे पेड काउन्सिलचे विद्यार्थी डायरेक्टली कॉल करून आम्हाला विचारा. तुम्हाला आम्ही पूर्ण क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी देणार आहे. पण या ठिकाणी जे विद्यार्थी ऑनलाईन आपला स्कोर्स बाय केले, अशा विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असेल व्हॉट्सअपला मेसेज सेंड करा. त्यावरती तुम्हाला आम्ही डेफिनेटली आन्सर देणार आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थ्यांनी चॉईस फिल केल्यानंतर एक वेळेस पूर्ण क्रॉस चेक करून घेणं आणि मगच सबमिट करणं गरजेचं असणार आहे. आता जोही मेन स्टेप आहे आपला चॉईस फिलिंगचा, कारण हे इन्स्ट्रक्शन्स का दिले? कारण दरवर्षी आम्ही पाहतो विद्यार्थी रिसर्च करत नाहीत, कॉलेजच्या फीस बद्दल माहिती घेत नाहीत, कॉलेजच्या कट ऑफ बद्दल माहिती घेत नाहीत. जस्ट वेबसाईट ओपन करणं, चॉईस फिलिंग करणं, लॉक करून टाकणं. अशा चुका करतात. गुड मार्क्स असून सुद्धा नॉट अलाउटेड येतात किंवा गुड मार्क्स असून सुद्धा सेमी एखाद्या कॉलेजला मिळून जातात. तर असा आपल्या या ठिकाणी कुठलाच लॉस होणे या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मी इन डिटेल इन्फॉर्मेशन देत आहे. आणि महत्वाची गोष्ट आहे, जेही विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत, तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण जसा तुमचा हा पहिला राऊंड आहे, या पहिल्या राऊंड पासून अगदी स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवरती अवेलेबल होत राहणार आहे. मेन ज्याही वेळेस आपण चॉईस फिलिंग मध्ये आपला चॉईस म्हणजे आपला मेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यावर आपल्याला प्रेफरन्स राऊंड यामध्ये यायचं आहे. लक्षात घ्या, विद्यार्थी बरेच विद्यार्थी सर आमच्या ह्याच्यात चॉईस फिलिंग ऑप्शन दिसत नाही. तर चॉईस फिलिंग तुमच्या विंडोच्या लेफ्ट हँड साईडला प्रेफरन्स राऊंड हा ऑप्शन आपल्याला दिसेल. या प्रेफरन्स राऊंड वरती आपल्याला आल्यानंतर जोही या ठिकाणी सेक्शन आहे, हा सेक्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोलॉगचे इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी येतील आणि आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला ऑप्शन येईल इलिजिबिलिटी चेक साठी. ठीक आहे. एलिजिबिलिटी आपल्याला चेक करायची आहे आणि त्या ठिकाणी अजून एक ऑप्शन आहे, बोथ पेमेंट, मेक पेमेंट एक ऑप्शन आहे. की त्या कोणासाठी ऑप्शन आहे? ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना 1,000 ची फीस पेड केली आहे. 1,000 रुपये फीस कशासाठी? आपल्या स्टेट काउन्सिलिंग, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट, एमबीबीएस एज वेल एज बीडीएस. पण एखाद्या विद्यार्थ्याला या रँकिंग मेरिट अनुसारही पाहायचंय आणि मॅनेजमेंट कोट्यात नाही पाहायचंय, अशाच विद्यार्थ्यांना या मेक पेमेंट ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. ऑलरेडी या ठिकाणी ज्यांनी पेड केली आहे बोध कोट्याची, त्यांना हा ऑप्शन दिसणार पण नाही. ठीक आहे. पण ज्यांनी 1,000 रुपये पेड केले, या विद्यार्थ्यांना हा ऑप्शन या ठिकाणी शो होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे ज्यांना आपल्याला अजूनही मॅनेजमेंट कोट्यात जायचं, तो ऑप्शन या क्लिक करून आपण मॅनेजमेंट कोट्यासाठी जाऊ शकतात. ठीक आहे. हा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी क्लिअर करेल. मग आपण ज्यावेळेस पुढच्या स्टेप मध्ये येऊ, अशा प्रकारे एमबीबीएस बीडीएस राऊंड 1 आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी या सेक्शन मध्ये आपल्याला ऍड प्रेफरन्स करायचा आहे. ठीक आहे. ऍड प्रेफरन्सला आपण सिलेक्ट करू. ज्यावेळेस आपण ऍड प्रेफरन्सला सिलेक्ट करू, त्या ठिकाणी हे विंडो येणार आहे. हे विंडो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आतापर्यंतच्या सर्व स्टेप मधली. कारण यामध्ये आपलं कॅन्डिडेट नेम आहे, रोल नंबर आहे, त्यानंतर आपलं ऍप्लिकेशन नंबर, ऑल डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि या डिटेल्स चेंज होणार नाहीत, हे आपल्याला असं दिसतील. पण या ठिकाणी एक ऑप्शन आहे इयर मार्किंग. विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की इयर मार्किंग एक्झॅक्टली काय आहे आणि इयर मार्किंग कोणाला येस करायचे आणि कोणाला नो करायचे आहे, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल. कारण या सेक्शन मधला हा जो सेक्शन आहे हे सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन असणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण इयर मार्किंगला या ठिकाणी सिलेक्ट करू, त्या ठिकाणी ओपन आणि रिझर्व्ह असे दोन ऑप्शन्स या ठिकाणी शो होतात. विद्यार्थ्यांना सांगेल, ज्याही विद्यार्थ्यांनी कॅटेगरी मधून फॉर्म भरलाय, एससी, एसटी, एनटी, ओबीसी, बीजे, एससीबीसी अथवा एससीबीसी यापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय, अशा सर्व विद्यार्थ्यांना
इयर मार्किंग रिझर्व करून भरला तर आपल्याला या ठिकाणी जास्त फायदा होतो. कारण का की आपलं रिझर्व असेल तर आपण कॅटेगरी मधून पर्टिक्युलर सीटसाठी सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. त्यामुळे आपण जर कॅटेगरी मधनं फॉर्म भरला असेल तर कंपल्सरी या ठिकाणी रिझर्व इयर मार्किंग करा आणि पुढे चला. जे विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यूएस आहे त्यांना हा इयर मार्किंग ऑप्शन येणारच नाहीये. आला तरी या ठिकाणी फक्त ओपन कन्सिडरेशन होईल आणि पुढे आपला फॉर्म प्रोसेस होईल. ठीक आहे, पण कॅटेगरी स्टुडंट्सला आपण कंपल्सरी आपण रिझर्व असेल तर रिझर्व सिलेक्ट करून आपण फॉर्म पुढे प्रोसेस करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट आहे, मी जरी आपल्याला या सर्व इन्फॉर्मेशन देत असेल तर आपलं स्वतःचंही काम आहे, आपलं स्वतःचं एमबीबीएस सीटचं ऍडमिशन आहे. आपले ऑल इन्स्ट्रक्शन महासीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर अनुसारच चेक करून घेणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ आपण साइड बाय सपोर्टिव्ह यूज करा, पण रूल्स रेग्युलेशन साठी ऑथेंटिक सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर यूज करा. ठीक आहे, कारण कधी कधी काय होतं, एखाद्या बोलण्याच्या प्रवाहात एखादी गोष्ट चुकून जाऊ शकते, तर तशी माझ्या एखाद्या चुकीमुळे आपला कुठला लॉस होऊ नये हेच याच्यासाठी आपण त्याचा देखील सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला ज्याही वेळेस या पुढच्या सर्व स्टेप्स आपण केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ऑप्शन्स येईल. सिलेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला जेही कॉलेज घ्यायचंय त्याची लिस्ट खाली पण दिसेल आपल्याला, आणि जर आपल्याकडे कॉलेजचे कोड असतील तर ते कोड टाकून सुद्धा आपण या लिस्ट मध्ये ऑप्शन ऍड करू शकतो. ठीक आहे, यामध्ये सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला कोर्स जो आहे यावर्षी न्यू अपडेट आहे, या ठिकाणी कोर्स जो आहे या ठिकाणी जोही आपण कोर्स सिलेक्ट करता, समजा 110 आहे तर याचा आपल्याला एमबीबीएस या ठिकाणी ऑटोमॅटिक रिफ्लेक्शन होईल, या ठिकाणी कोटा येईल. आता ज्या विद्यार्थ्याची फक्त 1000 फीस आहे त्यांना फक्त स्टेट कोटा येणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 5000 अथवा 6000 फीस भरल्या अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्टेट वालाही ऑप्शन येणार आहे, आणि या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्याचा एन ऑप्शन सुद्धा या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जे विद्यार्थी ओनली मेरिट थ्रू जाणार आहेत त्यांना ऑप्शनच्या शेवटला येस येणार आहे. पण एखादा विद्यार्थी बाय मेरिट ऍज वेल ऍज या ठिकाणी बाय मॅनेजमेंट जाणार असेल तर त्या विद्यार्थ्याच्या ऑप्शनच्या शेवटीला एन हा ऑप्शन येणार आहे. आता विद्यार्थी परेशान होतील की मला गव्हर्नमेंट मध्ये एन भरायचंय, तर लक्षात घ्या गव्हर्नमेंटसाठी एन ऑप्शन येणार नाही. गव्हर्नमेंटसाठी फक्त आणि फक्त येसच ऑप्शन होईल. पण ज्याही वेळेस आपला के जे सोमय्या कॉलेज सुरुवात होईल अथवा तेरणा कॉलेज सुरुवात होईल, या ठिकाणी आपल्याला यस सफेक्स एस ऍज वेल एज सफेक्स एन असे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होतील. आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून जरी जायचं असेल तरी आपण पहिल्यांदा ऑल रेग्युलर ऑप्शन्स भरा आणि दॅन मॅनेजमेंट ऑप्शनला प्रायोरिटी दिला तर ते अतिशय योग्य राहणार आहे. ठीक आहे, ज्याही वेळेस आता आपण या पद्धतीने ऑप्शन्स भरू, या ऑप्शन्स मध्ये अजून आपल्याला काय पाहायचंय महत्वाची गोष्ट, कारण आपण चॉईस फिलिंग करत असताना जर आपण एमबीबीएस ची चॉईस फिल करत असू तर आपल्याला जेही ऑप्शन्स आहेत, लक्षात घ्या खूप महत्वाचा पॉइंट आहे, जर आपण ऑल रेस्ट ऑफ महाराष्ट्र पाहू तर आपला चॉईस कोड जो आहे हा 11 पासून सुरुवात होतो आणि एंड जे काही कोड असतील त्याच्यानुसार. दुसरा याच्यामध्ये जर आपण विदर्भासाठी पाहत असेल तर हा आपला कोड 12 पासून सुरुवात होतो, आणि जर आपण या ठिकाणी महाराष्ट्रासाठी पाहत असेल तर आपला चॉईस कोडची सुरुवात 13 पासून चालू होते. यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट जे नोटीस करायची आहे यातली एक आहे की या सर्वांमध्ये गव्हर्नमेंट आणि या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट इथं आपलं खूप जास्त मोठं कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी विद्यार्थी पालकांना ज्याही वेळेस आपण एखादा कोड टाकू त्याच्यासमोर गव्हर्नमेंट इंडिकेट आहे का बघा, किंवा गव्हर्नमेंट कॉलेजचाच कोड आहे का बघा. कारण या ठिकाणी विद्यार्थी पालकांना कदाचित फॉर्म फिलिंग किंवा चॉईस फिलिंग करत असताना कोड सिमिलर असल्यामुळे कदाचित गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एखादं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येऊ नये. त्यासाठी आपण चॉईस फिल केल्यानंतर पूर्ण आपली लिस्ट आल्यानंतर वन बाय वन ऑल गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, व्यवस्थित चेक करणं आणि दॅन सबमिशन करणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आणि जे विद्यार्थी बीडीएस साठी जातील, थोडे यावर्षी गव्हर्नमेंटनं महत्वाचं दिलंय की आपण कोड टाकल्यानंतर डिस्प्ले होते की एमबीबीएस आहे का बीडीएस आहे. जर आपण बीडीएस साठी काय चॉईस कोड आपला 2 पासून सुरुवात होईल. 2 पासून जे काही बीडीएस ची कॉलेज सुरुवात होईल इथे इंडिकेटर बीडीएस सुद्धा आपल्याला येणार आहे. खूप साध्या आणि सिंपल शब्दात तुम्हाला समजावून सांगत आहे, आणि याच्यामध्ये जरी काही अडचण येत असेल तर कमेंट्स मध्ये विचारा, मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचा आन्सर देईल. जे विद्यार्थ्यांना असे अपडेट पिन पॉइंट आपल्याला हवे असतील तर आपले ग्रुप सुद्धा आहेत मेडिकल काउन्सिलचे, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला पूर्ण अपडेट देणार, ते आपण जॉईन सुद्धा करू शकता.
पूर्ण फॉर्म झाल्यानंतर सबमिट झाल्यानंतर प्रेफरन्स नोटिफिकेशन चॉईस फिल्ड बाय कॅन्डिडेट विल बी ऑटो लॉक्ड ऍज पर गिवन शेड्यूल. इन केस आपण या ठिकाणी चॉईस लॉक करायचं विसरला असतात तर लास्ट एवढे चॉईस ऑटो लॉक होतील. लाईक दॅट जसे एमसीसीचं आहे सेम या पद्धतीने या वर्षीचं हे नवीन अपडेट आहे. पण तरी आहे एक फक्त क्लिक करून लॉक करायचं आहे. लॉक करून आपण टाकू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना लॉक करून टाका. लॉक करून झाल्यानंतर लक्षात घ्या चॉईस फिल्ड सेम नोटिफिकेशन आहे. एमबीबीएस बीडीएस म्हणजे आपला जोही फॉर्म चॉईस फिलिंगचा भरला आहे हा फॉर्म कन्फर्म झाला आहे किंवा नाहीये याच्यासाठी आपल्याला या पद्धतीनं विंडो या ठिकाणी ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म जोही आपण भरलाय तो आपल्याला या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट करून घ्यायचा. डाउनलोड रिपोर्ट म्हणजे काय आपण ज्या चॉईस भरला त्या पूर्ण सक्सेसफुली त्या प्रिंट वरती आपल्याला येणार आहेत. आणि हे दोन ऑप्शन कधी येतील ज्या वेळेस आपला फॉर्म सबमिट होईल त्याच वेळेस हे आपल्याला ऑप्शन्स येणार आहेत. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपण जेही चॉईस फिलिंग केली आहे या चॉईस फिलिंगचा आपल्याला डाउनलोड रिपोर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. डाउनलोड रिपोर्ट केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचं पूर्ण नाव सीईटीसेल ऍप्लिकेशन नंबर इयर मार्किंग काय केली आपण अशी इन्स्ट्रक्शन्स येतील. आणि इन्स्ट्रक्शन आल्यानंतर जसे मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने एक एक गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक पाहायचंय की माझे या ठिकाणी कॉलेजचे ऑप्शन जे भरले त्याच्यासमोर सफिक्स यसच आहे का त्या ठिकाणी चुकून एन येऊ नये. एन कोणासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून जायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे सफिक्स एस आणि सफिक्स एन हे आपल्याला केअरफुली पाहायचं फक्त कुठं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सफिक्स एस यांचा काही प्रश्न उद्भवणारच नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट काय की मी ज्यावेळेस फॉर्म भरत होतो माझे सर्व एमबीबीएस ऑप्शन आहेत का चुकून एखादा बीडीएस ऑप्शन आला आहे हे सुद्धा पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. हे तुम्ही सबमिशनच्या अगोदर सुद्धा तुमच्या प्रिंट वरती चेक करू शकतात आणि रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा तुम्हाला चेक करता येईल. पण रिपोर्ट येण्याच्या पूर्वीच या गोष्टी चेक करूनच सबमिट करा. ठीक आहे ते महत्वाचं आहे. आणि या गोष्टी एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट याचं व्यवस्थित बायफर्केशन आहे का बघा. सर्व एमबीबीएस गव्हर्नमेंट आपल्या सेमीच्या वरतीच आहेत का ते पहा. आणि इन केस एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट ऍज वेल सेमी गव्हर्नमेंट ऍज वेल एज बीडीएस भरायचंय तर आपले सर्व ऑप्शन्स आलेत का हे सर्व काळजीपूर्वक पाहणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. कारण याच चॉईस फिलिंग वरती तुम्हाला सर्व या ठिकाणी कॉलेजेस अलाउड होणार आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या फॉर्म मध्ये इन केस फॉर्म भरताना आपल्याकडनं एखादे कॉलेज खूप डाऊनला आले आणि नको ते कॉलेज वर आले. एक्झाम्पल म्हणून घेईल की एमबीबीएस भरत असताना एखादं बीडीएस कॉलेज आले किंवा एमबीबीएस गव्हर्नमेंट भरत असताना एखादं सेमी गव्हर्नमेंट ऍड झालं तर घाबरून जाऊ नका. जरी आपला फॉर्म या ठिकाणी लॉक झाला असेल तरी आपल्याकडं या ठिकाणी अनलॉक फॉर्म करायचा आहे. अनलॉक साठी तुम्हाला पाहू शकतात या ठिकाणी जसं डाउनलोड रिपोर्ट आहे जर आपल्याला अशी काही चूक निदर्शनात आली तर आपल्याला आपला फॉर्म अनलॉक करून घ्यायचा आहे. अनलॉक करण्यासाठी आपल्याला जोही आपण रजिस्टर्ड मेल आयडी दिला या रजिस्टर्ड मेल आयडी वरती ओटीपी येणार आहे. हा ओटीपी टाकायचा आहे अनलॉक करायचंय. अनलॉक स्टेपला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली लॉग आउट होता अगेन लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून प्रेफरन्स राऊंड मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला फॉर्म ऍज इट इज ओपन होईल. आपल्याला जेही करेक्शन करायचे आहेत किंवा कुठली गोष्ट आपल्याला या ठिकाणी डिलीट करायची आहे त्या आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. या ठिकाणी मला थोडस एक पॉइंट घेता आला नाही की जे की समजा आपल्याला या ठिकाणी चॉईसेस आपण ऍड केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला या चॉईसला लक्षात घ्या ऍड केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला या चॉईसला खाली घ्यायचंय किंवा डाऊन करायचंय किंवा अप करायचंय किंवा एंटर चॉईस कोड करायचंय किंवा ऑप्शन डिलीट करायचंय. हे तिन्ही ऑप्शन ज्यावेळेस आपण या ठिकाणी टिक करू त्यावेळेस हे तिन्ही ऑप्शन आपल्याला अवेलेबल होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण चॉईस फिलिंग समजावून सांगितले. याच्यात काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा विचारा.